नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी ऐश्वर्याच्या हातावर जी जखम झालेली आहे त्यावर काचा वगैरे काढून मलमपट्टी करते आणि ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, आपल्याला खूप असं सौमित्र भाऊजींच्या समजोत्याने घ्यावं लागेल, असं काहीतरी आपल्याला करावे लागेल की त्यांना त्यांच्या चुकाची जाणीव होईल. तसं बघायला गेलं तर त्यांच्या बाजूने ते सगळं बरोबर आहे. तिच्या हातावर मलम लावता लावता मात्र ती तिच्या मनावर सुद्धा आता मलम लावत असते. तेव्हा आता ऐश्वर्या हे सर्व शांतपणे ऐकून घेते. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. आणखी पुढे म्हणते की ऐश्वर्या, येथे प्रश्न विश्वासाचा आहे आणि तुला हे सगळं काही शांतपणे बदलावं लागणार आहे आणि त्या सगळ्याची सुरुवात मात्र तुला तुझ्यापासून करायची आहे. तर आणि हे बघा सारंग भाऊजी, ऐश्वर्या, मी तुम्हाला दोघांना सुद्धा विनंती करते की तुम्ही दोघांनीही शांत बसा. सौमित्र भाऊजींना काय आणि कसं समजायचं आहे तर ते मी बघते. त्यानंतर आता इकडे आतमध्ये सौमित्र मात्र अवंतिकाला म्हणतो की कोणी कितीही समजावलं तरी सुद्धा ऐश्वर्याच्या बाबतीत असणारं माझं मत नाही बदलू शकत. मुळात म्हणजे ती ऐश्वर्या विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही, त्यामुळे मी विश्वास नाही ठेवू शकत. आणि हे बघ अवंतिका, तू बाकींचा विचार सोडून दे, परंतु बाकीच्यांचं सोडून दे, परंतु माझा ऐक. तू कितीही काही कर पण ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नको. त्यावरती अवंतिका म्हणते की अरे सौमी, हे बघ, आता मागे ती जे काही वागले ते वागणं बघतात, तूच सांग की तिच्यावर विश्वास टाकायला काय हरकत आहे बरं. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की हे बघ, ऐश्वर्या तेच करत आहे की जे मायेने केलं होतं. तुला आठवतं का, माया ही जानकी बहिणीच्या आईला वाचवलं आणि त्या भासातून ती घरामध्ये शिरली होती. ऐश्वर्या हे करत नसेल कशावरून? विश्वास अगदी कमवण्यासाठी विश्वास अगोदर कमवावा लागतो. हे बघ, बेसिक क्रिमिनल जे काही सायकोलॉजी आहे त्याचा विषय घे. ही लोक मात्र असे क्रिएट सिच्युएशन अगदी म्हणजे तयार करतात आणि करेक्ट वेळ आणून मात्र त्याचा फायदा घेतात. त्यामुळे माझी पूर्ण खात्री आहे की ऐश्वर्या सुद्धा तेच करत आहे. त्यावरती आता अवंतिका म्हणते की हे बघ, तू जे काही म्हणत आहे तर त्यापेक्षा उलट जर असेल तर. त्यावरती सौमित्र म्हणतो की काय उलट असेल तर. अवंतिका म्हणते की हे बघ ऐश्वर्या, खरंच सुधारली असेल तर. हे बघ सौमी, एक उदाहरण घे. एका मुलाला मात्र आता उर्मट म्हणून त्याचे आई बाबा आणि घरातील सगळेजण संबोधत असेल आणि कदाचित मात्र त्या मुलाला जर आता मनापासून सुधारायचं असेल तेव्हा मात्र तो मुलगा सुधारू शकत नाही का? आणि हे बघ, तू सुद्धा तीच चूक करत आहे, त्यामुळे तू प्लीज समजून घे. तर आता सौमित्र ऐकायला तयार नसतो. सौमित्र म्हणतो की हे बघ, ऐश्वर्याबद्दलचा माझा जो अंदाज आहे तो कधीही चुकू शकत नाही. त्यावरती अवंतिका त्याला विचारते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की जानकी बहिणीने त्याला चुकीचं संबोधलं आहे का? तेव्हा आता सौमित्र स्पष्ट शब्दात हो असं म्हणतो. जानकी बहिणी खूप भोळी आहे आणि ती पटकन कुणावरही विश्वास ठेवते. ऐश्वर्या मात्र ह्या गोष्टीचा फायदा घेते. बहिणीला का कळत नसेल की ऐश्वर्या मात्र जानकी बहिणीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी मागे पुढे बघणार नाही आणि जानकी बहिणी तिच्या पाठीवर विश्वासाचा हात ठेवते. त्यावरती अवंतिका म्हणते की सौमित्र, तुला कळतं का, तू काय बोलतोस? मला खरंच काही कळत नाही. त्यावरती आता सौमित्र म्हणतो हे बघा, तुम्हाला सुद्धा ते समजतं. मला नक्की काय म्हणायचं आहे ते ऐकू येतं तुम्हाला, पण ते तुम्हाला समजून घ्यायचंच नाही. आणि हे बघ, मी तुम्हाला अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकतो, मायाला पकडून देणं हा ऐश्वर्याच्या प्लॅनचा एक भाग असणार आहे. तेव्हा आता सौमित्र पुढे आता ह्या अवंतिकाचे हात टेकतात. ती तरी सुद्धा त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण तो ऐकायला तयारच नसतो आणि तो तिला धरून बेडवर बसवतो आणि म्हणतो की हे बघ, शांतपणे ऐकून घे, कारण मी म्हणजे नंतर तुला काही बोललं नसतो. आता मात्र बोलण्याची वेळ का आहे, कारण तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ वाढत आहे, त्यामुळे मला बिलकुल असे रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे मी तुला म्हणून सांगतो की ऐश्वर्याचं तू ऐकू नको आणि तिच्यावर विश्वास ठेवू नकोस आणि तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्या जानकी बहिणीचं सुद्धा ऐकू नकोस. त्यावरती अवंतिका त्याला विचारते की सौमित्र, तू खूप टोकाचं बोलतो हे तुला नाही वाटत का? तर सौमित्र स्पष्ट शब्दात नाही असं म्हणतो. ऐश्वर्या ही मायेची सावली आहे आणि ती सावली मात्र मला या घरावर नकोय. मात्र सौमित्रचं हे बोलणं अगदी अवघड वाटतं. ती त्याच गोष्टीचा विचार करते. त्यानंतर आता संध्याकाळ होते तर इन्स्पेक्टर साहेब इकडे जेलमध्ये मायाकडे येतात आणि मायाला म्हणतात की माया कुलकर्णी, तुझ्या केसची सुनावणी होणार आहे तर. आणि हे बघ, तुझी सुनावणी होणार आहे त्यामुळे तू खूप काही अशा आशा ठेवू नको. तू जो गुन्हा केलेला आहे ना त्यासाठी मात्र तुला कठोरातली कठोर शिक्षा होणार आहे आणि त्यासाठी तुझी सुटका नसेल हे लक्षात ठेव. त्यामुळे तू इथे राहण्याची सवय करून घे. तेव्हा आता माया लगेच आता मोठमोठ्याने हसायचा वेड्यासारखी सुरुवात करते. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब तिला रागाने म्हणतात की तुला तर हसायला येते आणि हरकत नाही, कारण तुझ्यासारख्या गुन्हेगार असतात ना निष्ठुर, तेव्हा ते शिक्षा भोगायला थांबावं लागतं. त्यावेळेस मात्र हे
चेहऱ्यावरचं हसू आहे तर ते निघून जातं. कायदेशीर बाब आहे म्हणून तुला सांगण्यासाठी आलो, कारण तुझी सुनावणी होणार आहे. मग तुझ्या बाजूने लढण्यासाठी तुला एखादा वकील हवा असेल आणि तो वकील निवडण्याचा हक्क मात्र तुला असेल. तो आता इन्स्पेक्टर साहेब निघून जातं तर माया म्हणते की संधी, आणि इथे आल्यापासून मी मात्र देवाकडे याच संधीची अगदी मागणी करत होते. त्यामुळे देवा, तू त्या रणदिवे कुटुंबाला आणि जानकीला उद्ध्वस्त करण्याची एकतरी संधी मला दे. आणि ती एक संधी मला मिळाली तर माझ्यासाठी काहीच असं अशक्य नसेल, काहीच कठीण नसेल. त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशला चहा देते आणि ती भाजी निवडत तेथे बसलेली असते आणि म्हणते की हे बघा ऋषिकेश, सौमित्र भाऊजींचं ऐश्वर्याच्या विरुद्ध असणारं मत बदलवणं, आणि आता ऐश्वर्या ही म्हणजे काही तिची चूक नाही, ती म्हणजे एक वेळ अशी निर्दोष आहे हे मात्र सिद्ध करून दाखवणं खूप कठीण होऊन बसलेलं आहे. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी, पण आता खरं तर ऐश्वर्याच मात्र तिच्या वागण्यातून हे सर्व सिद्ध करू शकते. ती आता सुधारलेली आहे आणि तिच्यातील हा बदल सर्व काही खरं आहे. ती मनापासून हे सर्व करते आणि हा तिच्यातील असणारा बदल जर सौमित्राने एकदा मान्य केला तर काही हरकत नाही. त्यावरती जानकी म्हणते की हो ना, आणि लवकरात लवकर मात्र मायाची कोर्ट केस आहे ती सुरू होणार आहे तर, आणि त्यासाठी मात्र आपल्याला ऐश्वर्याची मदत लागणार आहे तर. हे बघा ऋषिकेश, मागच्या वेळेस मात्र अवंतिकाने ऐश्वर्याची केस लढली होती आणि त्या निमित्ताने मात्र ते दोघेही आता एकत्र तर येऊ शकतात. मग आता सौमित्र भाऊजींना ऑब्जेक्शन घेण्याची काही गरजच नाही येणार. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हो ना जानकी बरोबर आहे, मायाला शिक्षा होण्यासाठी ऐश्वर्या आपल्याला खूप काही मदत करू शकते आणि ती आपल्याला मदत करते. यावरून मात्र आता सौमित्राचा राग सुद्धा निवडेलच. तेव्हा आता जानकी खुश म्हणते की हो नक्कीच असं होईल आणि आपण आशा करूयात. म्हणून आता जानकी खूप खुश होते आणि ऋषिकेश सुद्धा. तर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुझ्यामध्ये सकारात्मक हा जो काही विचार आहे तो एकदा सुरू केला तर गोष्टी मात्र आपोआप बदलायला लागतात आणि हे खूप वेळा मी बघितलेलं आहे. तेव्हा आता जानकी हसते आणि म्हणते की पुरे आता कौतुक. आणि काय हो ऋषिकेश, माझं कौतुक करण्याऐवजी तुम्हाला काही वेगळं असं काम नाही का हो? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ, मला खूप काम आहे, बाजार समितीच्या बाबतीत मला नानांशी बोलायचं आहे. त्यावरती मात्र एवढ्यात ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की हे बघा जाऊबाई, काय करतात तुम्ही, द्या इकडे बरं, मी करते. आणि जानकी तिला म्हणते की अगं हे बघ, मला तुझी मदत लागणार आहे पण ती एका वेगळ्या कामासाठी. त्यावरती आता ऐश्वर्या विचारते की म्हणजे काय नक्की? त्यानंतर जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तू जरीही आता रणदिव्यांची एक मोठी सून असली तरी सुद्धा तुला खूप मोठी जबाबदारी पार पाडायची आहे तर, कारण मायाच्या केसमध्ये मला तुझी मदत लागणार आहे तर. लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं त्यात मदत कसली, कारण आता त्या मायासारख्या माणसाच्या ताब्यातून मात्र आपलं कुटुंब वाचवणं ही माझी जबाबदारी आहे तर, आणि त्या मायाला कायमस्वरूपी मी तिकडे जेलमध्ये अडकून ठेवण्यासाठी मी काही पण करू शकते. आणि तेवढ्यात तेथे अवंतिका येते. अवंतिका म्हणते की दॅट्स गुड ऐश्वर्या, मला पूर्ण खात्री होती की त्या मायाला अडकवण्यासाठी आणि या घराला वाचवण्यासाठी तू ठामपणे मात्र उभी राहशील. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अवंतिका, तू माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि हे बघ, अगोदर मात्र मी खूप पाप केलेले आहेत, आता वेळ आलेली आहे ते धुण्याची मात्र मला एकही संधी नाही सोडायची. त्यामुळे आता यापुढे हे घर माझं सुद्धा आहे. वाचवण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाला प्रोटेक्ट करण्यासाठी मी मागे कशी हटेल, त्यामुळे तुम्ही बघतच राहा की आता मात्र त्या मायाची मी कशी वाट लावते. तेव्हा आता जानकी खुश होत अवंतिकाला म्हणते की अवंतिका, बघितलंस का आपल्या जाऊबाई किती पेटून उठलेले आहेत ते. तेव्हा आता अवंतिका आणि जानकी तर खूप हसतात. ऐश्वर्याला सुद्धा खूप हसू येते. त्यानंतर जानकी म्हणते की ऐश्वर्या, हे बघ, आता मात्र मायाची सुटका होणे खूप गरजेचं आहे. सुटका नाही होणं यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तिची सुटकाच व्हायला नकोय. एकतर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. ती आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी, आपल्याकडे वेळ जरीही कमी असला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण मायाने आतापर्यंत जे जे काही उपद्रव केलेले आहेत तर त्यामध्ये मात्र आता एक एक पुरावा मी तिला तिच्या विरुद्ध देणार आहे. तिने आपल्या ओवीला कसे किडनॅप केलेले आहे याचा एक एक पुरावा मात्र मी सगळ्यांच्या समोर देईलच. त्यानंतर जानकी म्हणते की ओवीचं तर आहेच, परंतु माझ्या आईला सुद्धा मारल्याचा पुरावा मात्र तिला द्यायलाच हवा. माझ्या आईला मात्र तिने माझ्यापासून कायमचं कसं दूर केलेलं आहे त्याचे सुद्धा अगदी ठोस पुरावे मिळायलाच हवेत. तेव्हा आता आईसाठी जानकीचे डोळे भरून येतात. तर अवंतिका म्हणते की वहिनी, तुम्हीच तर म्हणतात ना की आता मात्र रडायचं नाही तर लढायचं आहे, तरी सुद्धा आता तुम्हीच रडतात का? त्यानंतर आता जानकीच्या डोळ्यातील पाणी बघून आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी, आज मात्र तुझ्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत तर ते दुःखाचे अश्रू आहेत. मी तुला शब्द देते की यापुढे मात्र तुझ्या डोळ्यामध्ये फक्त आणि फक्त आता आनंद असेल. आपण तिघीही मिळून मात्र त्या मायाला अशा ठिकाणी पाठवू की तिची वाईट नजर आपल्या कुटुंबावर कधीच पडणार नाही म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की तिने माझ्या माणसांना त्रास दिलेला आहे, त्यामुळे इतक्या सहजासहजी मात्र तिला नाही सोडायचं.
त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी मी आहे तुमच्या सोबत, तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्या मायाला मी नाही सोडणार. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हे बघ अवंतिका, तू एकटी नाहीस, आपण सगळेजण मिळून मात्र त्या मायाला अगदी लॉकअपमध्ये पॅक करू. जानकी म्हणते की हो, आणि अगदी तसंच होणार आहे. तर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की कोर्टामध्ये मात्र मायाविरुद्ध अवंतिकाने कशी केस लढलेली आहे ती, आणि मला पूर्ण खात्री आहे की यावेळेस सुद्धा आता अवंतिका मात्र मायाला नाही सोडणार. दीपक, तुला जे लेटर आलेलं आहे त्याला होकार कळून टाक. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो नक्कीच. जानकी आणि ऐश्वर्या मात्र अगदी खुश होतात, परंतु अवंतिका टेन्शनमध्ये येते. त्यावरती जानकी तिला विचारते की अवंतिका काय झालं, तू काय इतका चेहरा पडल्यासारखं उभी आहेस, नक्की कसला विचार करतेस. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, सगळं काही आहे, परंतु मी आता सगळं काही करू शकते, परंतु मला नाही वाटत की सौमित्र मला ह्या अवस्थेमध्ये लढून देईल म्हणून. तेव्हा आता अवंतिका असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या विचारते की या अवस्थेत म्हणजे नक्की काय बोलतेस तू अवंतिका. तेव्हा आता जानकी मात्र विषय टाळून घेते आणि आता ऐश्वर्याशी खोटं बोलते आणि म्हणते की अगं हे बघ, या अवस्थेत म्हणजे अवंतिकाला बरं वाटत नाही, आणि अशा अवस्थेत मात्र सौमित्र भाऊजी तिला कोर्टामध्ये नाही जाऊन देणार, तिला भीती आहे. तेव्हा हो की नाही अवंतिका, तर अवंतिका हो म्हणते. म्हणून त्या दोघी आता सौमित्रमुळे ऐश्वर्याशी खोटं बोलतात. त्यावरती ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो बरोबर आहे. त्यावरती जानकी अवंतिकाला म्हणते की तू काळजी करू नको, सौमित्र भाऊजींना कसं समजायचं आहे तर ते माझ्याकडे लागलेलं आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि अवंतिकाला म्हणते की आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू त्या मायाला मात्र आयुष्यभर खडी फोडायला पाठवेलच. तेव्हा अवंतिका म्हणते की हो हो वहिनी, आता किती काही झाले तरी मी मागे नाही हटणार, त्या मायाला मात्र अद्दल घडवायची म्हणजे घडवायची, आणि शेवटी मी माझा होकार कळवणार आहे. तर ऐश्वर्या अवंतिकाचा हात धरते आणि त्या दोघींच्या हातावर हात ठेवत म्हणते की आम्हाला पूर्ण खात्री आहे की तू ही केस नक्की जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि ह्या तिघी आता एकत्र येतात. आता तिघी सुद्धा आपले दोन्ही हात एकमेकींच्या हातावर हात ठेवतात आणि खुश होतात. अवंतिका म्हणते की सध्या तरी मी सौमित्रला यातील काहीच सांगणार नाही. आणि तेवढ्यात तेथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो की मी सगळं काही ऐकलेलं आहे. सौमित्रला बघून मात्र आता ह्या तिघींनाही खूप मोठा धक्का बसतो. सौमित्रला बघून आता तिघीही त्याच्याकडे बघतात आणि आपले हात मागे घेतात, आणि तो स्पष्ट शब्दात सांगतो की या गोष्टीसाठी माझा नकार असेल, आणि तो स्पष्ट शब्दात सांगतो की जानकी वहिनी अवंतिका ही केस नाही लढणार. तेव्हा ऐश्वर्या जानकी ह्या अवंतिकाकडे बघतात आणि अवंतिका त्यांच्याकडे, आणि ह्या तिघींनाही खूप आता टेन्शन येते, कारण सौमित्राने स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की अवंतिका ही केस नाही लढू शकणार. त्यानंतर आता इकडे माया मात्र आता जानकीच्या हातून मात्र ऐश्वर्याचा खून कसा झाला तो क्षण तिला आठवत असतो, त्याचा विचार ती करत आहे. आणि जानकीच्या पोटात चाकू खुपसल्याचा क्षणही तिला आठवतो, आणि आता जे काही तिने पाप केलेलं आहे त्याचे पुरावे सगळे जानकी आणि पोलिसांकडे आहे याचा ती विचार करते. मग याचा अर्थ असा होतो की कायद्याकडे पुरावे असल्यामुळे माझी सुटका नाही होऊ शकत, पण तरी सुद्धा मी इथून सुटून दाखवेलच, शक्य करून दाखवेलच, म्हणजे तिला पळून जायचं असतं. आणि बघ ना माया म्हणत असते स्वतःला, जानकी अगं मी इथे अडकले याचा आनंद मात्र तू रोज साजरा करत राहा, आणि तो आनंद तू साजरा करायलाच पाहिजे, कारण आता माझी इथून सुटका करण्यासाठी मी एका वकिलाची आधार घेणार आहे. तर आणि तो वकील असा असेल कायद्याला मात्र माझ्या पायाशी पाडेल, आणि जेव्हा आता कायदा एकदा माझ्या समोर झुकला मग तुला झुकवणं मात्र माझ्यासाठी अजिबात कठीण नाही जानकी. त्यानंतर मात्र इकडे सौमित्र मात्र अवंतिकाचा हात धरतो आणि जानकी बहिणीला म्हणतो की हा माझा आणि अवंतिकाचा निर्णय आहे असं समज, किती काही झाले तरी अवंतिका ही केस नाही लढणार. अवंतिकाला सुद्धा आता सौमित्रचं हे मान्य जे काही म्हणतो ते मान्य नाही. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर जानकी आणि ऐश्वर्या यांना धक्का बसतो. जानकी म्हणते की भाऊजी तुम्ही काय बोलतात. सौमित्र म्हणतो की तुम्ही कितीही मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा माझा निर्णय नाही बदलू शकत. त्यावरती जानकी बहिणी म्हणते की हे बघा भाऊजी प्लीज असं करू नका, कारण ही केस आहे तर ती अवंतिका निष्ठेने लढू शकते, ती आपला मुद्दा मात्र कोर्टामध्ये ठामपणे मांडू शकते. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की एक्झॅक्टली, आणि ती माया आहे तर तिला शिक्षा व्हावी हे मात्र तुम्हाला वाटत नाही का. तेव्हा आता सौमित्र रागाने ऐश्वर्याकडे बघतो तर अवंतिका सौमित्रला म्हणते की हे बघ सौमित्र तू असं का डिक्लेअर करतो की यासाठी मात्र मी तुझ्या अगदी म्हणजे सहमत आहे, मी सुद्धा ही केस लढायला तयार नाही असं तुला का वाटतं. त्यावरती सौमित्र म्हणतो की म्हणजे तुला माझ्या शब्दाची किंमत नाही तर. तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघ सौमित्र तसं नाही, आणि तू तसा गैरसमज सुद्धा करून घेऊ नकोस. त्यानंतर आता जानकी ही सौमित्रला समजावते की हे बघा भाऊजी आम्ही तिघी ह्या रणदिव्यांच्या सुनांनी मात्र रणदिव्यांचं हे घर ढासळून न देण्यासाठी या
घरातील सुख आनंद परत जाऊन न देण्याचा विडा उचललेला आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही अवंतिकाची वाट अडू नका. त्यानंतर मात्र आता सौमित्र म्हणतो की हे बघ बहिणी, लक्षात घे, सगळ्यात अगोदर मात्र मला अवंतिकाची काळजी आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की मला आपल्या कुटुंबाची काळजी आहे आणि अवंतिका सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे आणि तिची काळजी मी घेणार नाही असं तुम्हाला कसं वाटलं? त्यामुळे भाऊजी मी तुम्हाला आज विनंती करते की अवंतिकाला ही केस लढण्यापासून थांबवू नका. रणदिव्यांच्या तीनही सुना एकत्र मिळून मात्र ही लढाई लढणार आहेत. अवंतिका एकटी नाही, आम्ही दोघी सुद्धा तिच्या सोबत आहोत. तेव्हा अवंतिका जानकीच्या जवळ येते आणि सौमित्राला म्हणते की माझं पूर्ण शिक्षण मात्र पणाला लावेल आणि त्या मायाला मात्र तिची जागा दाखवून देईल. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की आतापर्यंत मी माझ्या बुद्धीचा खूप चुकीचा वापर केला, पण आता मात्र मी चांगल्यासाठी वापर करेल. त्या मायाची वाकडी नजर मात्र मी आपल्या कुटुंबावर नाही पडून देणार. तेव्हा आता सौमित्र खाली बाण घालतो तर अवंतिका सुद्धा आता लढायला तयार होते. तर जानकी म्हणते की बघितलंस का भाऊजी, आता त्या मायाला अगदी लढण्यासाठी मात्र आपलं सगळं कुटुंब एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे तुम्ही प्लीज अवंतिकाच्या पायातील काटा बनू नका आणि तिची वाट व्हा. नंतर आता अवंतिका म्हणते की हे बघ सौमित्र, इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला विरोध करणार असेल तू सुद्धा आता माझा निर्णय ऐकू शकतो. किती काही झाले तरी मी जानकी बहिणीच्या बाजूनेच उभी राहणार आणि त्या मायेला मात्र अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच. तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी हे बघा, आम्ही तिघेही मिळून मात्र या कुटुंबाची भिंत बनून उभे राहणार आहोत. आता जानकीच्या हातामध्ये मात्र ऐश्वर्याने एकीकडून आणि आता अवंतिकाने दुसऱ्या हातामध्ये हात देऊन आता हे तिघेही एकत्र आलेले असतात. मायासारखी असे कित्येक वादळ जरी आली तरी सुद्धा आम्ही मागे नाही हटणार आणि हीच आमच्या रणदिव्यांची ताकद आहे. हे मात्र आता जानकी ऐश्वर्या आणि अवंतिकाच्या मदतीने सौमित्राला सुद्धा दाखवून देते. तेव्हा आता सौमित्र बघतो आणि म्हणतो की बहिणी हे बघ, तुमच्या तिघींचा सुद्धा हा जो काही उत्साह आहे, उमेद आहे, तर ती फार काळ टिकून नाही राहू शकत. कारण कोर्टामध्ये अशा गोष्टी वर्क होत नसतात. तेथे साक्षीदार लागतात, पुरावे लागतात आणि मान्य आहे तुम्ही सगळे काही पुरावे कोर्टामध्ये सादर करताल, परंतु त्या सगळ्या गोष्टीमध्ये अवंतिकाला जो काही मनस्ताप होईल त्याचा विचार काय केलात? आणि मागे सुद्धा तू एकदा अवंतिकाची जबाबदारी घेतली होती, पण त्या दिवशी मात्र ओवी सोबत खेळता खेळता मात्र आता अवंतिका ही पडता पडता वाचली होती. त्यावरती आता अवंतिका सुद्धा म्हणते की हो मी वाचले, कारण मला वाचवणारे हात आहे तर ते ऐश्वर्याचे होते. तेव्हा आता सौमित्र रागाने म्हणतो की हे बघ अवंतिका, मला कुठल्याही गोष्टीवरून आर्ग्युमेंट नकोय. आणि मुळात मात्र अशा अवस्थेत आता मात्र लगेच अशा अवस्थेत म्हटल्यानंतर जानकी आणि अवंतिका धक्क्याने बघतात. ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत असते की नक्की माझ्यापासून हे काहीतरी लपवतात आणि ऐश्वर्या लगेच विचारते की म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे, आय मीन म्हणजे या अवस्थेत. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं आत्ताच मी तुला सांगितलं ना की अवंतिका. तर आता लगेच सौमित्र रागाने ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की कोणी मात्र माझ्या पर्सनल स्पेसमध्ये घुसलेलं मला नाही आवडणार. तेव्हा ऐश्वर्या ही अगदी पाहतच असते सौमित्र असं का वागतो आणि अवंतिका जानकी ह्या सगळ्यांना आता सौमित्राचं हे वागणं खटकतं. तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही असं तोडून का वागतात? तेव्हा सौमित्र म्हणतो की कारण तुम्ही चुकीच्या माणसाची निवड केलेली आहे आणि त्या माणसावर विश्वास टाकलेला आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी प्लीज अजून सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये तोच विचार घुटमळतो, आमच्या डोक्यामध्ये मात्र तो विचार नाही की मायाला शिक्षा कशी होईल याचा विचार आम्ही करतोय. आणि इतकी महत्वाची केस आहे तर ती अवंतिका नाही लढणार तर कोण लढणार आहे? मग तुम्हीच सांगा की भाऊजी कोण लढणार आहे इतकी महत्वाची केस? आता सौमित्र काही उत्तर देत नसतो. ऐश्वर्या जानकीकडे पाहते आणि अवंतिका सुद्धा. जानकी पुढे सौमित्राला म्हणते की हे बघा, इतकी मेहनत करून आपण त्या मायाला पकडलेले आहे आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की गुन्हेगार पकडलं जाणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच म्हणजे त्याला महत्वाचं आहे की त्याला शिक्षा होणं, त्याला कठीणातली कठीण शिक्षा व्हायला हवी. आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की हे सर्व खरं आहे. तेव्हा आता सगळेजण ऋषिकेशकडे बघत असतात आणि आज मात्र ऋषिकेशने जानकी ऐश्वर्या अवंतिकाची साथ दिलेली आहे हे बघून मात्र जानकीला खूप असा छान आनंद होतो, तिचा चेहरा खुलतो, कारण ऋषिकेशची कायम तिला सोबत आहे. ऋषिकेशकडे बघतच असते. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मित्र आता सगळ्यांच्या समोर म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे की माया असा कोणी वकील निवडणार आहे आणि तो वकील मात्र तिला ह्या सगळ्यातून मात्र नक्कीच बाहेर काढू शकतो. किंवा आता जानकी म्हणते की असं नक्की आहे तरी कोण वकील की ज्याला माया अगोदर हारलेली आहे हे माहिती असून सुद्धा तो केस लढायला तयार आहे. त्यानंतर मात्र इकडे माया आपल्या वकिलाचं नाव आहे तर ते मात्र इन्स्पेक्टर साहेबांना जेलमध्ये सांगते की ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे. त्यावरती मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात आजपर्यंत जे काही हारलेले आहे तर ते आयुष्यात कधीही उभे राहिलेले नाही.
नाहीत. तेव्हा आता माया म्हणते, कारण मला हीच अवस्था मात्र अगदी त्या रणदिव्यांची म्हणजे स्पेशल त्या जानकीची झालेली हवी आहे. तर त्यानंतर मात्र आता इकडे सौमित्र हा अवंतिकाला ही केस लढायला द्यायला तयार नसतो, परंतु तरी सुद्धा जानकी मात्र आता अवंतिकाला तयार करते. आणि आता सौमित्र जेव्हा म्हणतो की मायाच्या बाजूने मात्र जो वकील लढायला तयार असेल, तर जानकी विचार करते. जानकी म्हणते की नाही, माया हारलेली आहे, तिच्या बाजूने कोणताही वकील आता केस लढायला तयार नसणार आहे. सौमित्र भाऊजी, तुम्ही असा काही विचार करू नका आणि प्लीज आम्हाला आडवं येऊ नका. तेव्हा आता जानकी सौमित्रकडे बघत असते आणि सौमित्र हा जानकीकडे. अवंतिकाची सुद्धा मध्ये आता घुटमट होते. नक्की काय करावं कुणाला काहीच कळत नसतं. आणि इकडे मायाने तर वकील निवडलेला असतो, गीतांजली सरंजामे, आणि ती मात्र आता मायाची केस लढेल का आणि मायाची केस लढून मात्र मायाची सुटका होईल का, हे बघण्यासाठी मात्र आता पुढे काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो आता धन्यवाद. पुढे नक्की काय होतं हे अगदी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.